समाविष्ट निर्माण झाली। अर्थात अयोध्येत खरापण आजपर्यंत प्रत्येक नागरिक सुखी समाधानी जीवन जगत होता आणि असं असताना आमच्या नेत्रासमोर दिसणारी अघटित घटना, ती अघटित घटना कोणती असेल तर रक्ताक्षी नावाची एक स्त्री, ही स्त्री आमच्या राज्यातील लहान बालकांना आपल्या भक्षस्थानी पाडून त्या लहान बालकांना खरा जगसौख्यापासून नष्ट करत त्यांचं रक्त पीत होती। अर्थात नेत्रासमोर घडणारी घटना ही मला अनुचित वाटली। त्या रक्ताक्षीला मी प्रतिकार केला आणि खऱ्या युद्धातून पलायन करून ती रक्ताक्षी खऱ्या या लंकेपर्यंत आली। तिच्या पावलावर पाऊल ठेवून मी इथपर्यंत आलो आणि तुमची माझी ग्रंथिका झाली। माझी आपल्याला विनंती, ती रक्ताक्षी हिला आपण पाहिलात का? किंबहुना ती तुमच्या सोबत समवेत आहे का? रक्ताक्षी नामक स्त्री म्हणे अयोध्येच्या पुण्यमे शैत्वात गेली आणि कोवळ्या बालकांचं रक्त प्राशन करते। अशा रक्ताक्षी स्त्रीला ठेचून ठार मारायलाच हवी, कारण विषारी सर्प दुसऱ्याला उपद्रव करण्यापूर्वी ठेचायला हवी, अग्नीची ठिणगी वळवा पेटवण्यापूर्वी विधवायला हवी। रोग हा संसर्गजन्य आहे, इतरांना लागण होण्यापूर्वी हकीम वैद्य नपेक्षा देवतांचे धर्मंतरी खाली आणून त्याच्यावर योग्य इलाज करायला हवे। चला सैन्य माझ्या बरोबर येतो, रक्ताशी मिळेल तिथं ठेचून ठार आपल्यापर्यंत रक्ताक्षी आहे, आम्ही तिला ओळखत सुद्धा आपण तिला पाठीला घाला। आपलं सैन्य आमच्या बरोबर देण्यासाठी आपण जी खऱ्या आमच्या कार्यात खऱ्या आपला सक्रिय सहभाग दाखवला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। पण ती जर इथपर्यंत आली नसेल तर अधिक आम्ही इथं थांबणार नाही, कारण त्या रक्ताक्षीचा शेवट झाल्याशिवाय माझ्या मनाला स्थिरता नाही। अर्थात अनेक बालक तिच्या भक्षस्थानी पडण्यापूर्वी त्या रक्ताक्षीला मी आमची फसवणूक केलेली काय? नाही मी ऐकतोय ते सत्य आहे का? हा आवाज माझ्या ओळखीचा मला दिसतोय। अर्थात लग्नाची पत्रिका अयोध्येपर्यंत येणार आहे, म्हणजे लंकेत कुणाचं तरी लग्न आहे। कुणाचं नाही, स्वतः माझं आणि हिचं काय लग्न ठरलंय। सांगताय काय? दिवस शिल्लक राहिले, तेव्हा निमंत्रण येणार आहे। तुम्हाला आता कुणा पण कानावर आलं असेल, आज बोलू नका, आलं तर लग्नापर्यंत थांबा। काय करताय? काय बोलताय? आमची फसवणूक करताय का?
काही बोलतो. मग आमचं जर बसवत आहे ज्येष्ठ लोकांना योग्य काय ते सांगा मिळत. सूर्याच्या आड मेघांची दाटी झाली तर काही जणांना अंदाज झाल्यासारखा दिसतो आणि मेघ दूर झाल्यानंतर दिवस आल्यासारखा दिसतो. तसं तुझं झालं. तुला जे दिसली ती रक्ताशी आणि आता ती सुंदरी ती रक्ताशी दिसते. हा नेतृत्व तुझा दोष आहे, माझा नव्हे. माझ्या नेत्रांच्या दोषापर्यंत तुम्ही जाऊ नका. माझं शरीर आजपर्यंत मला व्यवस्थित साथ देत आहे. मी सुदृढपणे वावरतोय. माझे नेत्र कमकुवत झाले हे अलीकडे तुम्ही काही गडबड करणार नाही त्यामुळे तुम्हाला माहित नाही. ही सुंदरी आहे, ही सुंदरी आहे का? आणि सुंदरीच्या नावानं मी तिला ओळखतोय. लग्नाच्या आडापाटा झाल्या, रक्ताशी आहे, लहान लहान मुलांना खाते आहे. हा तुमचा आरोप. हिच्यावर ती रक्ताशी आता ती सुंदरी आहे हे तुम्ही मान्य केला म्हणून माझा नेत्राचा दोष तुम्ही सांगितला. तुमच्या मताला फक्त तुम्ही काय मानून खऱ्या माझ्यावर टीका केला. तिचा स्त्रीला रक्ताची म्हणून पाहिली ती स्त्री रक्ताची हो. तेव्हा मी सांगतो ही सुंदरी नव्हे, ही रक्ताची आहे. तुमच्या नेत्रांच्या हातात तुम्ही दुर्गुणी म्हणून जेव्हा पाहिली ती ही म्हणतात आणि मी सद्गुणी म्हणून भावी जीवनाची सहचारी पाहिली ती सुद्धा ही. लंकेचे आता राजे झाला. राजा सारखे बोला, राजा सारखे राहा, आंध्रा न्याय करू नका. राजा सारखे बोला, राजा सारखे बोला आणि राजा सारखे वागा असं तुम्ही काय म्हणता. तुम्ही न्याय करू नका. मी काय असं अन्याय बोललो वावगं बोललो ते आधी मला सांग. अन्याय आणि राजा सारखे बोला. तुझा जन्माधी कधी झाला तो लक्षात घे. बरोबर. ज्यावेळी अरे राम युद्धाला कौल लागली त्यावेळी खऱ्यानं तुझ्या कुटुंबाला सहाय्य करता मी झालो. मेघनाथ म्हणजे इंद्रजीत माझा पुतण्या मेघाच्या आड सर्वृष्टी केली आणि तुझा पिता सौमित्र याला धारातील पाडिलं. बऱ्याच जणांना वानर सैन्याला वाटलं होतं हे आता गेले माणसातून उठून. पण काय झालं त्यावेळी सुशेन नावाच्या वैद्याला मी सूचना केली चला आणि वैद्य त्याच्यावर इलाज करायला हवाय. त्याप्रमाणे सुशेन वैद्यानं त्यावर उपचार केले. पुन्हा ते व्यवस्थित झाले. त्यानंतर राम रावण युद्ध संपलं. पुन्हा श्रद्धे अयोध्येत गेले. रामाचा राज्याभिषेक करण्यासाठी मी तिथे स्वतः होतो. त्यानंतर तुझा जन्म झाला आणि जर तुझ्या पित्याला वाचविण्याचा उपाय जर का वैद्यकीय मी सुचवला नसता तर तू आधी जन्माला झाला नसता. आता तुझ्या बापाचा बाप मी इथं आहे आणि तू मला आता शिकवतो आहे नातवंड किती खोल गेली आहे. मुद्दा माझा काय होता तुम्ही माझ्या म्हणालास एक लक्षात ठेव. वेळ निघून जाते शब्द लक्षात राहतात. राजा सारखं बोल. अज्ञानपणाचं पांघरून पाहिलेलं तुला कोणी सांगितलं ऐका सांगतोय. माझा मुद्दा काय होता तो लक्षात घ्या. तुम्ही कुठपर्यंत बोलला खऱ्या अर्थानं राम रावण युद्ध संपुष्टात आलं तिथपर्यंत. माझ्या वडिलांना तुम्ही वाचलेला जे काय केला ते योग्यच केला तेवढ्यापर्यंत बरे होता. नंतर सैर झाला. एक लक्षात ठेवा. सैर भैर म्हणाला राम सहवासा तुम्ही आहात. रामाच्या म्हणजे तुम्ही पुत्रा समान आहात. या रामपुत्रांची पुतण्यांची वाणी एवढी अपवित्र केव्हापासून पवित्र नाही. रामपुत्रांची वाणी ही सत्यतेची खूण दर्शवणारी आहे हे पटवून देणार. मग मला सांगा राम राजा आहे त्याला कोणी बोललं का राजासारखं बोला. काय रामाचा सर्वात तुझ्यापेक्षा मला जवळचा आहे. राम जिंकला कारण मी आहे. मग रामापेक्षा हुशार कोण आहे. तो हुशार आहे तो अर्धवट आहे. ऐका तसे आता बोलताय अर्धवट कसे जाता मी काय सांगू तुम्ही बोलता अर्धवट तू म्हणतो. मी बोलू फिरवून की तू सुद्धा अर्धवट बोलतो. पण मला लोकच्या शब्दांचा उच्चार करायला लावू नको. मी करणारही नव्हे. काका मी जे काय बोललो त्याचा शब्दात शब्द स्पष्टीकरण करा. तुम्ही काय बोलला तू आधी कधी जन्माला आलास हे तुला माहित आहे का. आता मी कधी जन्माला त्याआधी मी राजा झालो म्हणून म्हणालो. त्याआधी मी तू राजा म्हणालास ना राजा सारखं बोल. मग तुझ्या जन्माआधीपासून मी बोलतो तो राजा म्हणून की नोकर म्हणून. मी असं म्हणालो इथं तर राम येईल
तर त्याला काय वाटतं माहितीये, विभीषण बोलतो राजासारखा आणि सौमित्र पुत्र बोलतो नोकरासारखा. तेव्हा दुसऱ्याच्या राज्यात गेल्यानंतर बोलायला दिवशी उद्धटपणाचे शब्द माझ्याजवळ संग्रही पुष्कळ आहेत, पण त्याचा उपयोग कुठं करायला हवाय हे करायला हवंय. तू काय तुझा मुद्दा काय? रक्तराशीनं लहान लहान पोराला गिळंकृत केलेलं आहे. मी म्हणाले सुंदरी आहे, आता काय चुकलं? मला सुंदरी म्हणून परिचित आहे. तू सांगशील अनेक नावं मी मान्य करू. तुम्ही तिला सुंदरी म्हणून मान्य केला, तुम्ही जी प्राप्त परिस्थिती अनुभवला त्यावर तुम्ही विश्वास ठेवला. मग मी जी प्राप्त परिस्थिती अनुभवली त्यावर मी विश्वास का ठेवू नये? मी तिला रक्ताक्षी म्हणून पाहिलं, तीच जी रक्ताक्षी. तुम्ही सुंदरी मी कसं काय मान्य करू? तसं तुम्ही ऐका, मी आधी बोलतोय. तुम्ही काय म्हणाला? तू कधी जन्माला आलास हे आधी तुला माहित आहे का? असं बोलला. ऐका, मी कधी जन्माला आलोय मला माहित आहे. कसं ते ऐका, सांगतो आता शब्दान शब्द पटवून सांगतोय. खरं अर्थानं आमच्या 40 पिढ्या आणि या 40व्या पिढीत आमचे प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजा झाले. आम्ही 41व्या घेतले. ब्रह्मदेवांचा पुत्र मरीची, मरीचीचा पुत्र कश्यप, कश्यपचा पुत्र विवस्वान, विवस्वानचा पुत्र वैवस्वत मनु, वैवस्वत मनुचा पुत्र इक्ष्वाकु, इक्ष्वाकुचा पुत्र कुक्षी, कुक्षीचा पुत्र विकुक्षी, विकुक्षीचा पुत्र बाण, बाणचा पुत्र अनरण्य, अनरण्यचा पुत्र पृथु, पृथुचा पुत्र त्रिशंकू, त्रिशंकूचा पुत्र धुंदुमार, धुंदुमारचा पुत्र यवनाश्व, यवनाश्वचा पुत्र मांधाता, मांधाताचा पुत्र सुसंधी, सुसंधीचा पुत्र ध्रुवसंधी, ध्रुवसंधीचा पुत्र भरत, भरतचा पुत्र असित, असितचा पुत्र सगर, सगरचा पुत्र असमंजस, असमंजसचा पुत्र अंशुमान, अंशुमानचा पुत्र दिलीप, दिलीपचा पुत्र भगीरथ, भगीरथचा पुत्र ककुत्स, ककुत्सचा पुत्र रघु, रघुचा पुत्र प्रवृद्ध, प्रवृद्धचा पुत्र शंखन, शंखनचा पुत्र अग्निवर्ण, अग्निवर्णचा पुत्र सुदर्शन, सुदर्शनचा पुत्र खऱ्यातन शीघ्रत, शीघ्रतचा पुत्र खऱ्यातन जर पाहायला गेलं तर मुरु, मुरुचा पुत्र प्रशेक्षु, प्रशेक्षुचा पुत्र अंबरीश, अंबरीशचा पुत्र नहुष, नहुषचा पुत्र ययाति, ययातीचा पुत्र नाभाग, नाभागचा पुत्र अज, अजचा पुत्र दशरथ आणि 40व्या पिढीत राम लक्ष्मण भरत. मी तुझ्या घरच्या मंडळींची चौकशी केली नाही. ऐकून घ्या, कारण तो प्रभू रामचंद्र हा देव तत्वाने नसलाय, तो देवगुणी आहे. देवगुणी आहे तो. देवगुणी कसा आहे हे तुला मी सांगू शकतो. किती सांगितली? 41 तू सांगितली. 41 होते तुला माहित नसेल. आणि ती सांगायला तुम्ही सगळं पण ऐकते. विष्णूचा अवतार राम हा ज्यावेळी मला कळाला ना त्यावेळी त्याच्या गुणाची पारख आधी मी केली. तुझ्यापेक्षाही मला माझा प्रयत्न सांगतो. त्यावेळी गुणांची पारख आधी केली. मी कुळात किती जन्मावर आलो याचं तुला हेराबद्दल करायला सांगितलं नाही. सत्य, शौच, दया, शांती, त्याग, संतोष, आदर, शम, दम, तप, साम्य, शितिक्षा, उपरती, श्रुतम, ज्ञानम, विरक्ती, ऐश्वर्य, शौर्य, पर्ण, विलासित, केतुमान, जिज्ञासु, परंतु आणि त्याच्यानंतर अस्तित्व सनातन पूर्ण ब्रह्मांड मी निवडला. त्या गुणाचं वर्ण ज्यावेळी देवानं केलं ते आत्महत्या झाली राहिलं. तुझ्या पिढ्या खपते. आपण खूप अट्टास करतो इतरांपेक्षा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा. तुम्ही काय बोलला? आधी सांगितले नाही. तू बोलायला सुरुवात केला. मी ठरवून आलो नाही तेव्हा तू ठरवून आला हे सांगायला हवंय. पण न ठरवता एवढं सांगणं तुझा पुरा आहे बाबा. कळलं का? ऐका, मला काय म्हणायचं काय ते बोलूला जे काय बोलायचं ते तुम्ही काय म्हणाला? तू कधी जन्माला आलास हे तुला माहित आहे का? मला माहित होतं. या तुमच्या प्रश्नाचं खंडन करण्यासाठी मी बोललो. मला माहित होतं, माझं पाठ होतं वगैरे जे काय तुम्ही सांगताय ते मी आपण सांगितलं नाही. पण हे जर काही सांगितलं त्याचा संबंधच नव्हता. ऐका ऐका ऐका, आम्हाला देव का मानिलं?
आदर्श मी घेणार होतो आणि त्यानंतर मला राज्य करून तो राज्याभिषेक बसला. पण जगात राहता तो होता, या गुणात मी ओळखला तेव्हा मी राजपाला हे सांगायचो होतो. असं तर तुम्ही सांगा. त्याच्या तुझे भेटे झाले ना, कुणाला माहित नव्हतं तो किती गुणाने नटला तो. ऐका, ते माहित होतं का सांग. आता तुम्ही काय सांगता, जर राघवाचे गुण तुम्ही घेतलात म्हणजे आमच्या काकांचे गुण घेतलात आणि आमच्या काकांच्या सहवासात पाहिलात म्हणून तुम्ही जर हे सगळं सांगत असाल तर मी तरी असं म्हणतोय त्याच आमच्या काकांचे शब्द तुम्ही पायदळी पूर्वी कसे का ज्यावेळी आमच्या कुळातील एक राजकर्ते म्हणजे इक्ष्वाकू, आता मी बोलून मोकळे झालो होतो, या इक्ष्वाकू राजांना विश्वकर्म्यांना निर्माण केलेली श्रीरंगधराची मूर्ती ही ब्रह्मदेवांकडून त्यांना मिळाली होती. अर्थात ही मूर्ती त्यांनी इक्ष्वाकू राजांना दिली आणि ती मूर्ती आमच्या अयोध्येत इक्ष्वाकू राजांपासून खऱ्या अर्थानं प्रतिष्ठापना करून तिथं होती. आमच्या अयोध्येतील प्रत्येक राजा, प्रत्येक राजवंश हा त्या मूर्तीचे पुढे नतमस्तक झाल्याशिवाय आपल्या कार्यकारिणीला सुरुवात करत नव्हता. पण राम युद्धात आपण आम्हाला अनमोल सहकार्य केला, त्याबद्दल तुमचे आम्ही ऋण फेडू शकत नाही. मान्य करतोय जे तुम्ही सहकार्य केला ते केला तर अनमोल सहकार्य, असं कोणी करणार सुद्धा नाही. ते सहकार्य तुम्ही केला. अर्थात ज्यावेळी राम राज्याभिषेक होत होता त्यावेळी त्या राज्याभिषेकाला तुम्ही मोठ्या उत्साहाने आला. त्यावेळी ती श्रीरंगधराची मूर्ती तुम्ही तुमच्या नेत्राला पाहिला. तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली की ही श्रीरंगधराची मूर्ती आपण आपल्या लंकेत न्यावी. बरोबर, तुम्ही जे आमच्यावर उपकार केला होता त्या उपकाराची परतफेड म्हणून ही श्रीरंगधराच्या मूर्तीची मागणी आमच्या काकांकडे म्हणजे राघवांकडे तुम्ही केला आणि राघवांनी आमच्या काकांनी ती मूर्ती मोठ्या आनंदाने तुमच्याकडे दिली होती ना. मग तुम्ही ती मूर्ती घेतला आणि तुमच्या लंकेच्या दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला प्रवास करण्यासाठी गेला. पण ब्राह्मणांचा नियम बोलतोय, एक ब्राह्मण आपल्या नियमावलीला कधी बाधा देत नाही. अर्थात जात असताना माध्यान्ह समयाला तुमची स्नान संध्या करण्याची वेळ झाली तेव्हा त्या कावेरी नदीकडे तुम्ही थांबला. कावेरी नदीतील एका बेटाकडं ती श्रीरंगधराची मूर्ती तुम्ही ठेवला. स्नान करण्यासाठी आत गेला, स्नान केला, बाहेर आला, पुनश्च मूर्ती उचलण्यासाठी तुम्ही गेला त्यावेळी ती मूर्ती त्या बेटातून आलेला. ज्यावेळी आमच्या राघवाने तुमच्याकडे ती मूर्ती दिली होती त्यावेळी तुम्हाला सूचित केलं होतं की ही मूर्ती लंकेतच नेऊन तुम्ही पुजावी. मग ती मूर्ती तिथून हलली नाही. त्यावेळी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाली तेव्हा तुम्हाला सूचित केलं गेलं ही मूर्ती आता इथून हलणार नाही. ती जमिनीला स्पर्श करण्या अगोदर तुम्ही लंकेत यायला हवी होती. आता हे लंकेश या मूर्तीचं खऱ्या अर्थानं दर्शन या कावेरी नदीच्या या बेटाकडे येऊनच तुम्हाला घ्यावं लागेल. अर्थात त्यावेळी त्या क्षेत्राला श्रीरंग तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखलं गेलं, जिथं हे लंकेश खऱ्या अर्थानं त्या मूर्तीचं पावित्र्य जपण्यासाठी प्रतिनिधी तिथपर्यंत जात आहे. त्या मूर्तीचं दर्शन घेऊन यथाविधी पूजा करून पुनश्च तुम्ही इथे येतात. मग आमच्या काकाने तुम्हाला सांगितलं होतं लंकेत नेऊन त्या मूर्ती पूजा. ती मूर्ती कावेरीच्या बेटात कशी राहिली सांगतो तुला. राघवानं मूर्ती माझ्या सांगण्यावर माझ्याजवळ दिली होती. ते हा अनेकांच्या उपयोगी ठरावा. कारण लंकेत गेल्यानंतर राक्षसी कुळ हैदोस माझा होता. रावण मेल्यानंतर सुद्धा ज्यावेळी निद्रा अवस्थेत असताना माया विद्येचा जाल टाकून एक वेळ मी विष्णू भक्तीला बसलो असताना त्यातून विष्णूच्या बैठका सहस्त्र नामावली जपली ती उचलली होती आणि त्या राक्षसानं आपल्या पाता भोवनात लिहिली होती. याची जाणीव पूर्ती मला होती. पण राजबाणानं कोण अधोगतीला जाणार नाही, सद्गतीला जाणार. कारण रामाने तयार केलेलं वाक्य होतं राम जाणे रावणा आणि रावण जाणे रामा. हे बरोबर आहे. मग बाळ ज्यावेळी ती पाताळाच्या ठिकाणी नेली गेली त्यावेळी संजीवनी ही पाताळात गेली. दैत्यगुरु शुक्राचार्य यांची छाती अभिमानाने मोठी झाली. आता माझा गुण हे शतपटीनं ग्रहण राहणार आहे. एकही शिष्य माझा मरणार नाही. कारण प्रभूच्या हातची ज्यावेळी मूर्ती असते किंवा वाचिक नामस्मरणाची पोथी असते ती अमृताच्या पाजरासारखी असते. मग एकदा ती नेली आणि असुर बलवंत झाले, आमच्यावर स्वारी केली.
ते होताना पण ठाण्यात ऐकले त्यावेळी मी दूर राहिलो. त्यावेळी प्रसंगाची आठवण झाली. दूरचा प्रवास जात असताना सारथीला मी सांगितलं गोदावरीच्या त्याच्या आधी 2 मिनिट ओलांडून पुढे आलो. गोदावरी स्नान करण्यासाठी सारे तर उतरलो. ज्यावेळी मी डोहात बुडालो त्यावेळी साक्षात्कार मला शेषाचा झाला आणि त्या शेष साक्षात्कारावरून मला कळालं शेषाचं शयन हे रिक्त दिसत आहे. मग ते भरणार कधी तर विष्णू म्हणजे तुम्ही आता म्हणाला श्रीरंगाच्या मूर्तीनं म्हणून मूळ स्वरूपातला राम विष्णू अयोध्येत आहे पण मूर्ती स्वरूपातला राम त्या शेषावर बसवत लागला. त्या तुझं माझं माझ्या प्रश्नाचं उत्तर हे नव्हतं. मला काय सूचित करायचं होतं जिथं माझ्या काकांनी तुम्हाला सांगितलं होतं लंकेपर्यंत घेऊन जा ती मूर्ती तुम्ही अर्धावर ठेवा म्हणजे त्या ठिकाणी राजाचे राजाचे शब्द पायदळी तुटले गेले. तेव्हा माझा हट्ट एकच आहे तिला मी रक्ताक्षी म्हणून पाहिली. ती रक्ताक्षी माझ्यामध्ये रमणारी आहे. चंद्र तू किती हट्टास केलास तरी मला माहितीये ती सुंदरी आहे. तुझ्यासाठी नावात परिवर्तन करणारा लंकेचा राजा विभीषण नव्हे. तुझा हट्टास आहे कारण होणारी पत्नी ही दुसऱ्याला मारावं स्वतःचं वैरत्व ओढून घेऊ नको. त्या लंकेचा राजा आहे तिची होणारी पत्नी ही साम्राज्ञी असते आणि राजा हा बाबा समान होणारी पत्नी आई समान असते. मुलांना आईवर शस्त्र चालवावं मी राजांचा विचार निश्चितच केला असता पण राजा नजरेची स्त्री अपराधी ठरली. माझे नेत्र मला कधी फसवू शकणार नाही. आता ती लाखांसाठी उपद्रवी आहे. आता भविष्यात पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून ते सत्य मी पाहिलं. त्या सत्याच्या पावलावर तू सत्य नाही असत्य पाहिलं आहे का राम राज्यामध्ये राम राज्य ज्यावेळी सुरुवात झालं रामाच्या राज्यात कोणी विधवा नाही कोणी दुःखी नाही कोणी कष्ट नाही कुणाचं रक्त सांगत नाही. मग राम राज्य असताना रक्त बाहेर पडतच असतो. काय ते अरे राम राज्य हे राम राज्य म्हणजे सुखाचं राज्य आहे. सुखाच्या राज्यात दुःख आलं कसं सुखाच्या राज्यात दुःख आलं कसं हे नियतीला नाही. आलं नियतीला ते माझ्या दृष्टिक्षेपात आणून दिलं. अर्थात घरात हे पाप नष्ट करणं माझा तू अयोध्येच्या सीमेवर चतुरंग म्हणजे सेना पक्ष ठेवला सीमा रक्षण करणारे होय ना हनुमंत मारुती सुग्रीव अंग हे काय करत होते काय झोपा गेले होते आता त्यांच्याकडे उत्तर का तू कुठे होतास तेव्हा. ऐका मी काय म्हणालो माझ्याकडे ज्यावेळी ही घटना समजली आधी मी हिला रक्ताक्षी जिथं पाहिली त्यावेळी ती घराच्या आमच्या राष्ट्रवेशीकडं अयोध्येतल्या एका बालकाला घेऊन त्याचं रक्त पीत होती. हे ते मी पाहिलं ते सत्य सत्य म्हणून कोकरून तिथं सांगतोय. तिथं माझ्या मनातली घराकडं भावना ही सत्याचीच आहे. ते मी जे सत्य पाहिलं त्यावर माझा विश्वास आहे. अर्थात फक्त सगळा हनुमंत किंबहुना तुम्ही जे सांगितलं अयोध्येची जी प्रधानमंत्री आहे किंबहुना अयोध्येचे जे संरक्षक प्रबोध आहे जबाबदारी घोषित आहे. काय जातोय किंवा काय करतोय मला माहिती हे लक्षात ठेव तिथे काही बघू नको. रक्षण करणारे हे लक्षात ठेव. तिची काय जादू आहे तुला काय कळणार. अरे जादू करण्यासाठी जादू कशाच विचारायचे होते. जादूगाराची जादू उघड्यात पाहणं पाहिजे असते. तिच्या अंगात कला आहे किती कला दाखविणार संपण्याचा ठेका तू हाती घेतलास. संपण्याची प्रजाजनांना ही उपद्रवी ठरते. अयोध्येतील लहान लहान बालक एवढे हक्कस्थळी पाळते. म्हणूनच मी सांगितलं यापूर्वी राम राज्य हे सुरळीत राज्य आहे. मग राम राज्यात दुःख कसं राम राज्यात दुःख आलं हे राम राज्य हे धर्माचं आम्ही स्थापन करून आलो. आता तर अरिष्ट आहे तर
तर तुम्ही कुठे उद्धट वाटता. त्यामुळे असं अधर्म कोणी केला? अधर्म माझ्या बायकोला होणाऱ्या बायकोचं अधर्म शोधू नको. तुझ्या कुळा आमच्या मुलांना म्हणून आमचा धर्म तुम्ही सोडू नका. तुमच्या बायकोला सांगितलं व्हायचे. मी सांभाळतो, रक्षण करणार आहे. तुमच्या सीमेचं रक्षण करणारे कोणतरी करते होते ना. तुम्ही सीमेच्या बाहेर का? तुम्ही सीमेच्या बाहेर का? कारण नियम काढून दिलेला आहे. राम राज्यात रक्षक ठेवलेलं आहे. चिरंजीव साक्षात वज्र नाही, 11 रुद्र, सखा हनुमंत आहे, सुग्रीव आहे, अंगद आहे, जामवंत आहे. मग तू बाहेर का? याला कारण सांगतो. तुम्ही दैवी तेजाचे आहात, म्हणजे तुम्ही ब्रह्म आहात. तुम्हाला आता वियोग झाला अयोध्येतून. ब्रह्माला वियोग कसा आणि वियोगी आता जाणार ते ब्रह्म कसे? त्याला कारण आहे. ब्रह्माला विश्वास अचळ बसलेला आहे. अर्थात अचळ ऐका. आई समजून पोहोचला आहे. कारण तू मनुष्य योनी जन्माला आलास. मनुष्य योनी जन्माला आलास. आणि तुम्ही अरे बाबा, मी ब्राह्मण योनीत मनुष्य योनीत मी तुझ्यापर्यंत आलोय. तेच प्रश्न पुन्हा तुम्हाला विचारतोय. तुम्ही काय म्हणालात? हा वियोग कसा आणि विरोधी ब्रह्म कसा? हो, मनुष्य योनी जन्माला आलेल्या मनुष्याला ब्रह्मतत्वाला म्हणतील असताना ब्राह्मण सांगतोय ब्रह्माला वियोग कसा, विरोधी ब्रह्म कसा? काय बोलतो? तू जे काही बोलतोस ना ते नीट शुद्ध भानावर येऊन बोल. ब्रह्म सांगतो ब्रह्माला वियोग कसा रे? ब्राह्मणच सांगणार आहे. तुम्ही सूर्यवंश कुले ना, पण क्षत्रिय आहे. क्षत्रियांना ब्राह्मण कशा समान आहे? क्षत्रियांना ब्राह्मणांनी आपल्या संरक्षणाचे चापवान आम्हा क्षत्रियांच्या हाती दिले. अर्थात ब्राह्मण क्षत्रियांना पिता समान. पिता समान आहे. मग पिता समान मूर्खपण आहे. आता पिता समान. अरे बाबा, मी काय म्हणालो? मी काय म्हणालो? झेपावलं नाही. मी काय म्हणालो? उद्धट शब्द माझ्याजवळ सुद्धा आहे. त्याचा कौल योग्यच लागेल. पण मी उद्धट शब्द मुखात घेणार नाही. रामसेवा झाला, ब्राह्मणांचे मंत्र हे आमच्या मुखात आहे. देवाधीनम जगत सर्व मंत्राधीनम च दैवतम. ते मंत्र ब्राह्मणाधीन, ब्राह्मण क्षत्रियांना दैवतम. तुम्हाला दैवत आहे ना? मग मूर्खपणाचा कळस कसा काय बोलणार? सांगत बोलतो आम्ही. सांगू नका, मी सांगेन स्वतः मोठे. तू म्हणाला तर सांग बोलतो म्हणून म्हणाला सांग. मी बोललो नाही. मी सांगतो ते काय म्हणा. तुम्हीच सांगता. मी सांगतो हे बोलतो. मी काय म्हणालो? तुम्ही छानच बोललात. देवाधीनम जगत सर्वम मंत्र अधीनम देवतम. ते मंत्र ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवतम. ब्राह्मणो मम दैवतम असं म्हटलंय कुणी? ब्राह्मण कोणाचे दैवत असं म्हटलंय कुणी? कुणी काय म्हणालो? शेतकऱ्यांना ब्राह्मण ही शब्दाचा वापर कसा केला तो आहे का नाही? आणि त्याच्यामुळे तुझी घाई होते. मी काय म्हणालो? ब्राह्मण क्षत्रियांना दैवतम. मग मी मम दैवतम म्हटलं. मम म्हणजे स्वतः. कारण ब्राह्मणाच्या भाषेतला नाही रे कळणार म्हणून ब्राह्मण तुला मूर्ख दिसतात. सांगितलं मी तुम्हाला. देवाधीनम जगत सर्व मंत्र अधीनम देवता. हे मंत्र ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवता. ब्राह्मण आम्हाला देवसमान का आहे? कारण मंत्र तुमच्या अधीन आहे आणि मंत्र अधीन देव आहे. हे ब्राह्मणांच्या असल्यामुळे आम्हाला त्यात तुम्ही आला. मग तुम्ही तर आम्हाला देवतांच्या जागी पूजा आहात. आम्ही तुम्हाला देवतांचं जर स्थान दिलं तर आता तुम्ही सांगताय माझी दृष्टी हे झाली ते झाली. मग ती रक्षक आहे हे तुम्ही जर तुमच्या देवतत्वाला लावू शकला नाही. कारण का? कारण तिला मी पत्नी मानली. त्याला किती तू खग्रास ग्रहण लाविलास म्हणून मी मान्य करणार नाही. मी पाहिलं का ती रक्त पिते? मी पाहिलं का? मग मी पाहिलं ते असत्य का? मी म्हणालो तुला तेच म्हणालो. रक्तसिद्धी ही नव्हे सुंदर ही. मग मी म्हणतोय सुंदर ती ही नव्हे रक्तसिद्धी ही. मग तिथं हवी होती ती इथं कशी आली? अंगरक्षण होते. तू बाहेर कसा काय चंद्रकेतूनच केला तेव्हा बाहेर कोण आत कोण हे आता पुन्हा पुन्हा सांगू नका.
मिळणार नाही ती म्हणून गेली विचारा तिला. खरं आता ती बोलून गेली मी आता यापुढे काय करता ते बाळा अर्थात पुन्हा ही येईल अयोध्येतील लहान मुलांना हक्कसाठी पाडेल मग आम्ही काय न्यायासाठी म्हणून तुला याआधी मी म्हणालो रामराज्य सुरळीत आहे. पुन्हा तुला तिसऱ्या वेळा सांगतो तिथं रक्तपात झाला कसा हे तू सांगत नाही. नको तर मी विचारतो रामेश्वराचं तू सांगतो सोमेश्वराचं. म्हणालो चंद्र कोरा कोमेजला शिव कृपे योग्य पुन्हा तेजाळला ज्योतिर्लिंग पहिले ब्रह्मदेवे अर्चिले सोरटीचा सोमनाथ नैवेद्याची खाती हे आमचे दळतू दिवस त्यावेळी इंद्रजिताचा युद्धाचे काही तू भेट काही सांगितलीस ना यातून किती गिरविले बाबा ते त्यावेळी